सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोबिंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विषय मराठी इयत्ता 6वी। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमधून आपण अप्पाजींचे चातुर्य या पाठाला सुरुवात केली होती। या पाठाचा भाग 1 आपण मागील व्हिडिओमधून अभ्यासला आहे। आज आपण या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण मागील व्हिडिओमध्ये काय पाहिले त्याची थोडक्यात उजळणी करूया। खूप जुनी गोष्ट आहे। विजयनगर राज्यामध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करीत होते आणि त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी। अप्पाजी हे फार चतुर होते आणि भारताच्या उत्तरेला कलिंग नावाचे राज्य होते। या कलिंगच्या राजाला अप्पाजींची परीक्षा घ्यायची होती। त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे, माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? तेव्हा राजाला प्रश्न पडला की कोबी पाठवायची कशी, कारण त्या काळी वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जाई आणि बैलगाडी विजयनगरपासून कलिंग राज्यात पोहोचण्यासाठी 3 महिने एवढा वेळ लागत असे। मग त्यांनी आपली ही शंका अप्पाजींना सांगितली। त्यावर अप्पाजींनी सांगितले की एका गाडीमध्ये गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या उरलेल्या जागेत माती भरा आणि ती बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना करा। रस्त्यात रोज गाडीवानाला कोबीच्या रोपांना पाणी द्यायला सांगा। राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका बैलगाडीमध्ये गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला सांगितली आणि त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरले आणि गाडीवानाला सांगितले की रोज रस्त्यात या कोबीच्या रोपांना तू पाणी द्यायचे आहेस आणि ती गाडी त्यांनी कलिंग राज्याकडे रवाना केली। 3 महिन्यानंतर ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली आणि कलिंगच्या राजाला ताजी कोबी खायला मिळाली। आता पाठाच्या पुढील भागात काय सांगितले आहे ते जाणून घेऊया। अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले। त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे। या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा। बघा, आता अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यायची असे कलिंगच्या राजाला वाटले। मग त्यासाठी राजाने किती मूर्ती मागवल्या? 3 मूर्त्या मागवल्या आणि अप्पाजींना सांगितले की यापैकी एक मूर्ती ही निकृष्ट दर्जाची आहे। निकृष्ट म्हणजे वाईट, हलक्या दर्जाची, लो क्वालिटी। एक मूर्ती मध्यम क्वालिटीची आहे, मधली आहे आणि एक मूर्ती उत्कृष्ट दर्जाची आहे, म्हणजेच उत्तम मूर्ती आहे। मग या 3 मूर्त्यांपैकी निकृष्ट मूर्ती कोणती, मध्यम मूर्ती कोणती आणि उत्कृष्ट मूर्ती कोणती ते ओळखून मला सांगा असे कलिंगच्या राजाने अप्पाजींना सांगितले। त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना। अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक। त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली। अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती। बघा, दरबारात बसलेल्या कोणालाही या मूर्त्यांमधील फरक ओळखता येईना। अप्पाजी म्हणाले की मी फरक सांगतो आणि त्यासाठी त्यांनी काय केले, एक लवचिक तार घेतली, लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल, आणि ती तार त्यांनी एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली। बघा, चित्रात दिसतंय आपल्याला की अप्पाजींनी मूर्तीच्या कानातून घातलेली तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे। मग अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती। नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तार
त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. बघा, चित्रात आपल्याला दिसत आहे की आता दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार ही दुसऱ्या कानातून बाहेर पडली आहे आणि त्यावरून अप्पाजी म्हणाले की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. पहिल्या 2 मूर्तींवर अप्पाजींनी जो प्रयोग केला तोच प्रयोग, तेच एक्सपेरिमेंट अप्पाजींनी तिसऱ्या मूर्तीवरही केलं. तिसऱ्या मूर्तीच्याही एका कानातून त्यांनी लवचिक तार घातली आणि त्या तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली ती लवचिक तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून किंवा तिच्या तोंडातून कुठूनच बाहेर पडली नाही आणि त्यावरून अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती होय. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो. बघा, अप्पाजी म्हणाले की ज्या मूर्तीच्या कानात न घातलेली तार तोंडातून बाहेर पडली ती मूर्ती निकृष्ट मूर्ती. या मूर्तीचा अर्थ असा होतो की एखादा माणूस एखादी अफवा ऐकतो आणि त्या अफवा म्हणजे खोटी बातमी, त्या बातमीचा खरेखोटेपणा पडताळून पाहत नाही आणि लगेचच ती बातमी जर तो दुसऱ्याला सांगू लागला तर त्यामुळे काय होतं, त्याचे हित होत नाही आणि त्याचबरोबर समाजाचेही त्याच्या अशा वागण्यामुळे हित होत नाही आणि म्हणून ही निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे असा अर्थ अप्पाजींनी त्या मूर्तीचा लावला. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. बघा, अप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितला की दुसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. तर त्याचा अर्थ, एखाद्या माणसाने जर एखादी अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली, ती मला सांगितली नाही, तिचा खरेखोटेपणाही पडताळून पाहिला नाही आणि ती लगेचच दुसऱ्या कानाने सोडून दिली, त्या बातमीचा, त्या अफवेचा त्या माणसावर काहीही फरक पडला नाही, तर त्याच्या अशा वागण्यामुळे काय होतं, समाजाचेही हित होत नाही आणि समाजाचे नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ अप्पाजींनी लावला. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. बघा, तिसऱ्या मूर्तीचा अर्थ अप्पाजींनी काय सांगितला, तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार ही तिच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून कुठूनही बाहेर पडली नाही आणि म्हणून अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. याचा अर्थ, एखादा माणूस एखादी अफवा ऐकल्यावर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत देखील नाही, तर त्याने ऐकलेली जी अफवा आहे त्या अफवेची तो खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. खात्री म्हणजे विश्वास. तो आधी विश्वास करतो की ही बातमी खरी आहे की खोटी आहे, तिचा पडताळा करतो
आणि पुराव्याशिवाय कोणालाही काहीही सांगत नाही. पुरावा म्हणजे प्रूफ असल्याशिवाय तो कोणाजवळही ती अफवा, ती बातमी सांगत नाही. तो माणूस म्हणजेच उत्तम माणूस होय असे अप्पाजी म्हणाले. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखला आणि त्यांचा अर्थ देखील सांगितला. मग राजा संतुष्ट झाला. कलिंगचा राजा संतुष्ट झाला. संतुष्ट झाला म्हणजेच काय? समाधानी झाला. त्याला सॅटिस्फाईड उत्तर मिळाले. आणि कलिंगच्या राजाने अप्पाजींच्या घेतलेल्या दोन्ही परीक्षेमध्ये अप्पाजी पास झाले. म्हणून त्याने अप्पाजींचे व राजा कृष्णदेवराय यांचे अभिनंदन केले. आता आपण पाठाच्या या भागात आलेल्या काही शब्दांचे अर्थ समजून घेऊया. निकृष्ट म्हणजे वाईट, हलक्या दर्जाची. लवचिक म्हणजे नाजूक, वाकणारी, फ्लेक्झिबल. अफवा म्हणजे खोटी बातमी. हित म्हणजे कल्याण. खात्री म्हणजे विश्वास. आणि पुरावा म्हणजे दाखला, प्रूफ. पाठात आलेले काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ बघा. 1. निरोप पाठवणे म्हणजे सांगावा धाडणे. 2. रवाना करणे म्हणजे पाठवणी करणे. 3. संतुष्ट होणे म्हणजे समाधानी होणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा स्वाध्याय काय आहे ते समजून घ्या. अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. त्यांच्या गोष्टी मिळवा व वाचा. अप्पाजींसारख्या आणखी देखील चतुर व्यक्ती आहेत ज्या इतिहासात होऊन गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ बिरबल. तर तुम्ही अशा व्यक्तींच्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत. धन्यवाद.